तुकाराम मुंढेंच्या एफडीएला मुंबई हायकोर्टाकडून 5 लाखांचा दंड। आता कारवाईचा अतिरेक होतोय। कोर्टानं सुनावलं। पुण्याच्या दुकानांवरील कारवाईवरून हायकोर्टाकडून एफडीएची कानउघाडणी। 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण देशाचं लक्ष। माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार। दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। आपण विरोधातच राहणार, कुणीही संभ्रमात राहू नका। पक्षाच्या बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य। पवारांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या। सूत्रांची माहिती। भाजपकडून 24 सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर। महाराष्ट्रातून विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम। भारती पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड। पियुष गोयल यांच्यासह शिवप्रकाश, प्रीती गांधी यांनीही संधी। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 8 जणांना संधी। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रमुख नेत्यांची नियुक्ती। नव्या कार्यकारिणीमध्ये स्मृती इराणींसह 12 महिलांचा समावेश। झारखंड कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला यश। 2014 पासूनच्या सर्व परीक्षांचे सीआयडी चौकशीचे आदेश। अनेकांना माझ्या डिग्रीवर शंका, मी डिग्री दाखवायला तयार। पंतप्रधानांनी ही डिग्री दाखवावी। टीका करत अभिजित दिपकेंचं थेट चॅलेंज। भाजप आणि शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर। ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला निमंत्रण देऊनही भाजपचे नेते गैरहजर। मराठी भाषेबद्दल आत्मीयता असणारे उपस्थित होते। उदय सामंतांचा निषाद। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर उद्यापासून कारवाई। आधी 1 महिन्यांची नोटीस देणार, त्यानंतरही मराठी न आल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द करणार। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत बोलावंच लागेल। प्रताप सरनाईकांचं आवाहन। आता निर्णायक आंदोलन होणार। 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र मला पाहिजे, ती वेळ आली तर सरकार पाडणार। मुंबई जाम करणार। मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक। ओबीसी समाज वेट अँड वॉचच्या भूमिकेत। मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा। इतक्यात निवृत्त होणार नाही, आधी 2-4 लोकांना रिटायर्ड केल्यावर मी रिटायर्ड होणार। बीडमधील सभेमध्ये पंकजा मुंडेंचं विधान। रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा अखेर भरत गोगावलेंच्या हाती, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांचं नाव जाहीर। रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना अखेर पालक मिळाले। मुंबईमध्ये बेस्ट कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर। प्रलंबित मागण्यांवरून संपाची हाक। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी आर्थिक तरतूद करण्याचीही मागणी। पुण्यात रील स्टार अथर्व जगतापवर कोयत्यानं हल्ला। रील स्टार माधवी कुंभारसह 7 जणांना अटक। डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल। जुन्या वादातून हल्ला झाल्याचा पोलिसांना अंदाज, अधिक तपास सुरू। दिल्ली मेट्रो सीआयएसएफ जवानानं महिला प्रवाशांचे लपून फोटो काढल्याचा प्रकार। संशयानंतर प्रवाशांनी मोबाईल तपासत जाब विचारला। सीआयएसएफ जवानाचं तात्काळ निलंबन।